नीटचा निकाल रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी। लाखो विद्यार्थी आणि पालकांचं सुनावणीकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। उपचार न घेतल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली। मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात नागरिकांची डोकेदुखी वाढली। बैठकीदरम्यान नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मच्छीमारांनो समुद्रात जाऊ नका, प्रशासनाचं आवाहन। चार दिवसांच्या पावसात येवतीचा तलाव भरला। तलाव भरल्यानं आनंदित झालेल्या नागरिकांनी खणा नारळानं भरली तलावाची ओटी। बुलढाण्याच्या खामगावात ढगफुटी सदृश्य पाऊस। बोर्डी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात। पावसाचा जोर कायम राहिल्यास धाराशिवकरांवरील पाणी टंचाईचं संकट दूर होणार। हिंगोलीतील बहुतांश भागात पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण। शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा। मराठवाड्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला। दुष्काळाशी सामना करत असलेल्या नागरिकांना दिलासा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। तळ आणि नदी नाले वाहू लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। जुन्नरमध्ये पावसानं फिरवली पाठ। कुकडी आणि जोगे धरणांनी गाठला तळ। बळीराजाची चिंता वाढली। भुसावळमध्ये मोफत पाणी पुरवठा बंद। टँकर चालकांवरती दमदाटी होत असल्यानं सेवा करण्यास चालकांचा नकार। जळगाव जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाल्यांना आला पूर। मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित। पुण्यामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात 408% वाढ। खेडच्या जगबुडी नदीमध्ये आपत्ती बचाव कार्याचं प्रात्यक्षिक। पावसाच्या आगमनानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट। सोलापुरात पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले। भाज्यांचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। भुसावळमध्ये डांबर वाहतूक करणारा ट्रक उलटला। अपघातामुळे एका बाजूची वाहतूक बंद। आणि मिरज तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। ओढ्यावरील पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प। नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। 25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते। नाना पटोले उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत दुपारी 12 वाजता। नाना पटोले मातोश्रीवरती जाणार असल्याची माहिती मिळते। मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या दुपारी 12 वाजता नाना पटोले पोहोचणार आहेत आणि उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत। आज खरं तर काँग्रेसचं शिष्टमंडळ नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांची देखील भेट घेणार आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दुपारी 12 वाजता मातोश्रीवरती जाणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, नाना पटोले उद्धव ठाकरेंची भेट घेण्यामागचं कारण काय कळतंय? बळवंत वानखेडे यांना घेऊन स्वतः नाना पटोले हे मातोश्रीवरती जाणार आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही भेट होण्याची शक्यता आहे। अनेक अर्थांनी ही भेट महत्वाची आहे, कारण आगामी निवडणुकांची तयारी असेल, पदवीधर निवडणुकींचं मोठबांधणी असेल, त्याचबरोबर निवडणुकांमध्ये मिळालेलं यश या सर्वच गोष्टींवरती चर्चा होणं आज अपेक्षित आहे। नाना पटोले हे
साधारणपणे 12 वाजता त्या ठिकाणी पोहोचतील आणि उद्धव ठाकरेंसोबत ते चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत तिथे संजय राऊत आणि इतर सुद्धा महत्वाचे शिवसेनेचे नेते असणं अपेक्षित आहे. बिलकुल. सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी. आणि आपण बघूयात ही भेट नेमकी कधी होते आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याचे देखील अपडेट घेऊ. आणखी एक मोठी बातमी आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील काँक्रिटीकरण न झालेल्या ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय. जर सुरुवातीच्या पावसातच महामार्गाची ही दुरवस्था असेल तर काही महिन्यात या रस्त्याची काय अवस्था होईल? ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे लक्ष देणार की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. आणखी एक मोठी बातमी आहे. सोलापुरातील मागील 6 दिवसांपासून तुफान पाऊस जो सुरू आहे त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ ते बिटले रेल्वे बोगद्याखाली 10 फूट पाणी साचलंय. मलिकपेठ येथील शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग शहरामध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मात्र हा मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना रेल्वेचे रूळ ओलांडून जावं लागतंय आणि या बोगद्यामधून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काहीच उपाययोजना केलेली नाही असा आरोप स्थानिकांनी केला. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. केंद्रामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे 2 अतृप्त आत्मे आहेत. नरेंद्र मोदी या 2 आत्म्यांची शांती करावी लागेल. नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवरती हे सरकार आलंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. एनडीए सरकार टिकेल असं वाटत नाही असा दावा राऊतांनी केला. सरकारमध्ये एकाही मित्रपक्षाला मोठं पद नाही. भाजपनं सर्व मोठी खाती स्वतःकडे ठेवली आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना कोणतं मोठं मंत्रालय मिळालं असा सवाल करत राऊतांनी टोला लगावला. बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी संधी द्यावी अशी मागणी युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली. शरद पवार हे आजपासून 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावरती आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईमध्ये 13 जूनला मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. रंगशारदामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे. गेले 3 दिवस डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र त्यांनी उपचार न घेतल्यामुळे आज 4थ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. मला खेळवणं सुरू आहे. जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे दणका दाखवतील असा इशारा जरांगेंनी दिला. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे पद दक्षिणेतल्या नेत्याला दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा डी पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तर 17व्या लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले ओम बिर्ला यांचं देखील नाव शर्यतीत आहे. भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये ठरणार आहे. भाजपच्या नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवरती सोपवली आहे. या पदासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथुर आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची चर्चा आहे. स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला त्याचं काय झालं? पहिल्याच पावसात दाणादाण उडालेल्या पुण्याच्या परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल केला. तसंच मणिपूरमधील स्थितीवरून सुद्धा त्यांनी खडेबोल सुनावले. मणिपूर देशाचा अविभाज्य भाग आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. मिरज तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरज ओढ्याला पूर आलाय. त्यामुळे मालगाव रोडवरच्या कामाला सुरुवात झालेला पूल वाहून गेलाय. त्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात पावसानं हाहाकार माजवलाय. मुसळधार पावसाचं पाणी घरं आणि दुकानांमध्ये शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आणि दुकानांमध्ये साहित्य देखील खराब झालंय. लातूरमधील घरणी नदीवरील पुलाचं काम चालू असल्यामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी पूल पावसानं वाहून गेलाय. त्यामुळे शिरूर अनंतपाळ उदगीर राज्यमार्ग पूर्णपणे बंद झालाय. पावसानं अमरावतीच्या मेळघाटातील सौंदर्य बहरलंय. हिरवळ आणि नेत्रदीपक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतंय. हिरव्यागार निसर्गानं पर्यटकांची पावलं सुद्धा चिखलदऱ्याकडे वळतायत. धाराशिव शहरातील बस स्थानकामध्ये प्रवासानं
पावसामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत. बस स्थानक इमारतीचं काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात चिखल साचलाय. यातूनच प्रवाशांना वाट काढावी लागते. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे आता बळीराजाची चिंता काही अंशी मिटली आहे. पहिल्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं नदी नाले वाहू लागलेत. राज्यभरात पाऊस पडत असताना जुन्नरमध्ये मात्र पावसानं पाठ फिरवली. कुकडी प्रकल्पात फक्त 3.72% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. तर पिंपळ गावातील जोगे धरणामध्ये वजा म्हणजेच -58.88 म्हणजेच वजा 58.88% पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. किनारी भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. पुणे शहरात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 4 दिवसात उजनीतील पाणीसाठा 4.8% वाढलाय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड आणि वाशिमसह अनेक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर आज वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं बोर्डी नदीला पूर आला. नदीला पूर आल्यानं बेलुरा, खोलखेड, मोरगाव या गावांचा खामगाव शहराशी संपर्क तुटलाय. सांगलीतील शिराळा, कवठे महाकाळ, मिरज, तासगाव आणि जत या तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांची वाढ झाली असून अग्रणी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झालाय. पावसाचा जोर कायम राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास तेरणा धरणातील पाणीसाठा वाढून धाराशिवकरांवरील पाणी टंचाईचं संकट दूर होणार आहे. जळगावात मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे शहरातील नाल्यांना पाणी आलंय. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालाय. तर या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पंढरपुरात पहिल्या पावसातच येवतीचा तलाव भरलाय. येवती तलाव पंढरपूर, मोहोळ, मोडनिंब मधील काही गावांची तहान भागवतो. तलाव भरल्यानं आनंदित झालेल्या नागरिकांनी तलावाची खणा नारळानं ओटी भरली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीमध्ये आपत्ती बचाव कार्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आणि संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय. दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय आणि आगामी काही दिवसांमध्ये असाच पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये मागील वर्षी कपाशीला विशेष भाव मिळालेला नसतानाही शेतकऱ्यांचा ओढा कपाशीकडेच आहे. जून पूर्व लागवडीसाठी ज्या भागात पाण्याचा स्रोत आहे त्या परिसरात खरीप पीक म्हणून पेरणी सुरू झाली आहे.